कुकरमध्ये वांग्याच्या फोडी, टोमॅटोच्या फोडी, मुगाची डाळ, पाणी टाकायचं एक तांब्यावर आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं. हे कुकर गॅसवर ठेवायचं आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 शिट्ट्या केल्यानंतर वांगं छान शिजतं. त्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि वांगं, डाळ, टोमॅटो चांगलं हटवून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने मोठ्या. आणि ते हटल्याच्या नंतर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं 2 पळ्या. त्याच्यामध्ये जिरी, मोहरी, कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट जी कुटून घेतलेली मी ते टाकायची आणि त्याच्यामध्ये हटून घेतलेलं वांगं टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये त्याला चांगली उकळी येऊन द्यायची. उकळी आल्याच्या नंतर आपलं हटून घेतलेलं वांगं